वेलकम बॅक टू धुळे ब्लॉगर्स 45. तर आज आम्ही बनवत आहोत भेळ आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत भेळ बनवायची सर्व रेसिपी. सो आय फॉरवर्ड टू सिद्धी. ती तुम्हाला सांगेल इथं काय काय आणि भेळ बनवायला आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी वापरणार आहोत. तर आपण एक पुडा मुरमुरा घेतलेला आहे. ह्याच्यात टाकून घेऊ पूर्ण पुडा. त्यानंतर जेवढे आपण मुरमुरे घेतले त्यानुसार तेल टाकून घेणार आहोत. थोडीशी हळद, जेवढं तिखट आपल्याला लागणार आहे आपण तेवढं तिखट टाकू शकता. ते तुमच्यावरती आहे कारण की तिखट सगळ्यांची लेवल तिखटाची वेगळी असते. थोडंसं मीठ. हे सर्व साधारणपणे हलवून घ्यावे. तर इथं आपण मुरमुरे, तेल, तिखट वगैरे वगैरे सगळं नीट हलवून घेतलेलं आहे. आता पुढे तर त्यानंतर आपण कांदा टाकूया. थोडंसं टमाटर, त्याला आपण आणि थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीर टाकल्यानंतर हलवून घ्यायचं. नंतर एक साईड. तर आपण इथे हे नीटपणे हलवून घेतलंय. तर आपण नंतर कैरी घेतलेली आहे चिरून बारीक. आपण चिंचाच्या पाण्याच्या ऐवजी लिंबू घेतलेला आहे. लिंबू आणि थोडंसं गुळाचं पाणी, म्हणजे भेळ आपली गोड होईल. आता गुळाचं पाणी ते तुम्ही तुमच्याप्रमाणे टाका. तरी आपण हलवून घेऊया. चिंचाचं पाणी व कैरी टाकल्यावर आपण हे नीट हलवून घेतलेलं आहे. तर यानंतर आपण चिप्स टाकूया, घरगुती चिप्स. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या अनुसार बाहेरून चिप्स आणून पण टाकू शकता. तरी आपण नीटपणे पूर्ण हलवून घेऊया. मसाला हलावी वाटते. तरी आपली भेळ झालेली आहे तयार. तर तुम्हाला ही भेळ आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.